नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे। मित्रांनो, ही माहिती आहे अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या संदर्भातली। मित्रांनो, अखेर अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे अशी माहिती समोर आलेली आहे। आता मित्रांनो, हे पैसे जर वाटपाला सुरुवात झालेले असेल तर याचा लाभ कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळत आहे, किती पैसे शेतकऱ्यांना मिळत आहेत, संपूर्ण माहिती समजून घेणार आहोत आणि पात्र शेतकरी कोण आहेत तेही आपण समजून घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर सबस्क्राईब करा। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी मोठी बातमी समोर आली आहे। अतिवृष्टी, पूर आणि नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने 57 कोटींचा विशेष मदत निधी जाहीर केला असून आता या निधीचे वाटप सुरू झाले आहेत। या योजनेअंतर्गत सुमारे 20,000 बाधित शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे। जमीन खरडणे म्हणजे काय? मित्रांनो, जमीन खरडणे ही एक गंभीर समस्या आहे। अतिवृष्टी किंवा पुरामुळे जमिनीचा वरचा सुपीक थर वाहून जातो, त्यामुळे शेतीची उत्पादन क्षमता कमी होते, पिके घेणे कठीण होते, काही वेळा जमीन पूर्णपणे नापीक होते। ही समस्या विशेषतः मराठवाडा, कोकण आणि डोंगराळ भागात जास्त प्रमाणात आहे। 57 कोटींच्या निधीची मुख्य वैशिष्ट्ये काय आहेत? मित्रांनो बघा, एकूण निधी आहे 57 कोटी, लाभार्थी सुमारे 20,000 शेतकरी, पहिला टप्पा पूर्ण जो आहे तो 12,019 शेतकरी पडताळणी आणि वितरित रक्कम आहे 20.8 कोटी रुपये। पद्धत जी आहे ती DBTद्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत पैसे। उर्वरित शेतकऱ्यांसाठी दुसऱ्या टप्प्याची प्रक्रिया सुरू आहे। मित्रांनो, आता पात्रता आणि लाभ कसा मिळेल? या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील अटी आवश्यक आहेत। शेतजमीन अतिवृष्टीमुळे रखडलेली असावी, जिल्हा प्रशासनाकडून पडताळणी पूर्ण असावी, आवश्यक कागदपत्रे 7/12 उतारा, 8 नुकसानाचे पुरावे म्हणजे फोटो किंवा इत्यादी काही। पहिल्या टप्प्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना। मित्रांनो, तुमचे नाव यादीत तपासा, तहसील कार्यालयात संपर्क करा, बँक खाते आधारशी लिंक ठेवा, सर्व कागदपत्रे तयार ठेवा। अधिक माहितीसाठी कृषी विभाग, आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाशी देखील तुम्ही संपर्क साधू शकता। ही योजना का महत्त्वाची आहे? तर मित्रांनो, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे आहे। अशावेळी शेती पुन्हा सुरू करण्यासाठी भांडवल मिळते, कर्जबाजारीपणा कमी होतो, नव्याने पिके घेण्यासाठी मदत होते आणि 57 कोटींचा हा निधी शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठा दिलासा देणारा ठरत आहे। शेतकरी बांधवांनो, जर तुमच्या शेतीचे नुकसान झाले असेल तर ही संधी गमावू नका। त्वरित संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधा आणि तुमचा हक्काचा लाभ मिळवा। शासन तुमच्या पाठीशी उभे आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे या नुकसान भरपाईच्या संदर्भातली हे महत्त्वपूर्ण माहिती एकदा समोर आलेली होती आणि ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। अपेक्षा करतो की तुमचे प्रश्न नक्कीच सुटले असतील। फक्त दिलेली प्रोसेस तुम्ही पूर्ण करा आणि हे पैसे टप्प्याटप्प्याने तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा। धन्यवाद।